नमस्कार. आज आपण करूया थोड्या वेगळ्या पद्धतीने चमचमीत असा मसाले भात. तर रोज रोज तोच मसाले भात किंवा डाळ भात खाऊन कंटाळा आला असेल तर या पद्धतीने तुम्ही नक्की करून पहा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. सुरुवातीला कढईमध्ये 2 ते 3 मोठे चमचे तेल गरम करून घ्यायचं. तुम्ही तूपही घेतलं तरी चालेल. त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं मोहरी छान तडतडली की वरून 10 ते 12 कढीपत्त्याची पानं आणि 4 ते 5 हिरव्या मिरच्या अशा मधून कट करून घ्यायच्या किंवा बारीक कट करून यामध्ये टाकून घ्यायच्या आणि थोडंसं आलं असं किसून घ्यायचं आणि ते तेलामध्ये टाकून छान असं तेलामध्ये परतून घ्यायचं. यामुळे चव खूप छान लागते. तुम्ही बारीक कट करून टाकलं तरी चालेल. आणि 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या टाकून घ्यायच्या. यामुळे चव खूप छान येते. असं खाताना खूप छान लागतो लसूण. तुम्ही या ठिकाणी 1 चमचा पेस्ट टाकली तरी चालेल. आणि आता वरून भाज्या टाकून घेऊयात. 1 कांदा असा उभ्या साईजमध्ये कट करून घेतलेला आहे, तोही तेलामध्ये छान असा परतून घ्यायचा. 1 टोमॅटो आणि थोडासा फ्लावर इथे मी असा मोठ्या साईजमध्ये थोडासा कट करून घेतलेला आहे. भाज्या आवडीनुसार या ठिकाणी तुम्ही अजून ॲडही करू शकता किंवा तुमच्या आवडीनुसार कमी करू शकता. छान असं तेलामध्ये भाज्या परतून घ्यायच्या. अगदी घरगुती मोजक्या साहित्यात आणि अगदी झटपट आपला हा मसाले भात बनवून तयार होतो. आणि वरून 1 मूठ भरून शेंगदाणे टाकून घ्यायचे. खाताना खूप छान लागतात. आणि चवीनुसार 1 चमचा मीठ टाकून घ्यायचं आणि छान असा आता भाज्या आपल्याला परतून घ्यायच्या 1 ते 1.5 मिनिटं तेलामध्ये. आणि खास मसाला यामध्ये आपण जो टाकणार आहे तो म्हणजे मॅगी मॅजिक मसाला. यामुळे आपल्या भाताला चव खूप छान येते आणि मुले खूप आवडीने खातात. तर या ठिकाणी मी 10 रुपयाची जी पुडी असते ते पूर्ण टाकलेली आहे आणि छान असा मसाला भाज्यांमध्ये परतून घ्यायचा आहे. या ठिकाणी तुम्ही गरम मसाला टाकला तरी चालेल, मॅगी मॅजिक मसाला नसेल तर. आणि बारीक कट करून घेतलेली भरपूर कोथिंबीर टाकून घ्यायची, मिक्स करून घ्यायचं. आणि आता यामध्ये इथे मी 1 वाटी तांदूळ घेतलेला आहे. तांदूळ तुम्ही कोणताही घेऊ शकता तुमच्या आवडीनुसार. आणि छान असं तांदूळ मिक्स करून घ्यायचा. आणि आता यामध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे. 1 वाटी तांदळासाठी 3 वाट्या पाणी टाकून घ्यायचं आहे. तांदळानुसार पाणी कमी जास्त होऊ शकतं. आणि कुकरमध्ये लावणार असाल तर 2.5 वाटी पाणी टाकून कुकरच्या 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. तर मिक्स करून घेऊयात. आणि छान अशी उकळी आल्यानंतर झाकण ठेवून द्यायचं. आणि 10 ते 15 मिनटं लागतात भात शिजायला, जास्त वेळ लागत नाही. हे पहा. आणि झाकण काढून 1 ते 2 वेळा असं मधून मिक्स करून घ्यायचं. पाणी वगैरे थोडंफार जर आपल्याला कमी वाटलं तर तुम्ही अजून यामध्ये ॲड करू शकता. तर इथे मला थोडंसं पाणी कमी वाटत आहे. हे पहा, झाकण काढून पाहूयात. थोडंसं पाणी कमी वाटत आहे. तर यामध्ये इथे मी थोडंसं अर्धी वाटी पाणी ॲड केलेलं आहे. मला जास्त जर असं मोकळा हवा असेल तर नाही टाकलं तरी चालेल. थोडंसं इथे मला मऊसूत करायचं होता, त्यामुळे मी अजून थोडंसं पाणी ॲड करून अजून 10 मिनटं भात छान असा शिजवून घेतलेला आहे. आणि झाकण काढून तुम्हाला दाखवते. छान असा आता आपला हा मसाले भात बनवून तयार झालेला आहे. अगदी झटपट बनवून तयार होतो. रात्रीच्या जेवणामध्ये काही असं खावंसं वाटलं चमचमीत तर अगदी झटपट बनवून तयार होतो. काढून घेऊयात. यावर अशी तुपाची धार आणि बारीक कट करून घेतलेली भरपूर कोथिंबीर आणि लोणचं अप्रतिम लागतं. नक्की करून पहा. चॅनलला सबस्क्राईब करा.